कान्हा संघाकडून पहिलं संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते सुमित. सामना करतील नितीन. नितीन यांना ऑफर आहे मान्यवरांकडनं, जर 4 4 मारले तर 605 फ्लॅट नंबर तुमच्या नावावर करण्यात येईल. 405 सॉरी. चेंडू स्क्वेअर. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. 1 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. सुंदर चेंडू. निर्धाव असा चेंडू. सुंदर फटका एका धावेसाठी. नितीन यांनी आपलं खातं खोलेलं एका धावेने. धावसंख्या झाली ती 3. पंच सिंगल स्टेप आहे अलाउड, डबल स्टेपला नो बॉल. सुंदर असा फटका 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. बिनबाद 6. आता स्ट्राईकला आले ते स्वप्नील. स्वप्नील सामना करतील गजानन यांचा. संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते गजानन. प्रचित गजाचं नाव काय केलं? एक सेकंड. विनायक. ठीक. संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते गजानन. सामना करतील स्वप्नील. सुंदर चेंडू एका धावेसाठी तटवलेला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 7. पुन्हा एकदा सुंदर आणि निर्धाव चेंडू. एका धावेसाठी तटवलेला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झाली ती 9. 4 चेंडू. दुसऱ्या षटकातले 4 चेंडू संपलेले आहेत. पुढचा चेंडू गजाननचा. सुंदर असा एका धावसाठी पुन्हा एकदा तटवलेला स्वप्नील यांनी. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढतीये आणि धावसंख्या झाली ती 10. 1 चेंडू. 1 षटक आणि 5 धावा झालेल्या आहेत. सॉरी 5 चेंडू. हा लास्ट बॉल. 10 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा तटवलेला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. या ठिकाणी थोडक्यामध्ये बाउंड्री वाचली. निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10. बिनबाद 10. आता नितीन सामना करतील KKY कमलेश यादव.
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन आलं ते KKY. सामना करतील नितीन. पहिला चेंडू KK यांचा. सुंदर चेंडू एका धावासाठी तटवलेला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 11. उलटा चेंडू आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडून. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा एक धाव काढण्यात मात्र यशस्वी. फलंदाज धावून 1 रन काढण्यात यशस्वी. धावसंख्या झाली ती नाही. ओव्हरथ्रो 22 रन नाही आहेत. धावसंख्या झाली ती 12. सुंदर फटका एका धावेसाठी. धावसंख्या झाली ती 13. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 13. सुंदर असा चेंडू फुलटॉस. स्वप्नीलला त्याचा फायदा उचलता आलेला नाही, त्यामुळे चेंडू हा निर्धाव गेलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. सामना करतील स्वप्नील. सुंदर चेंडू आणि स्टंपिंगसाठी अपील. यश यांच्याकडनं उत्कृष्ट किपिंगचा नमुना. पुण्यात भरपूर किपिंग केलेली दिसते. विकेट किपिंग आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. संघातर्फे शेवटचं म्हणजे चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते कृष्णा आणि सामना करतील नितीन. सुंदर फटका 4 धावांसाठी नितीन यांच्याकडून. धावा झाल्या त्या 17. नो चेंडू एका धावेसाठी. धावसंख्या 2 ने वाढते आता मात्र. नो प्लस वन. नो प्लस वन. नो प्लस वन. हा वन डी. नो प्लस वन. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 19. सुंदर असा फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडून. फुलटॉस चेंडू होता. नितीन यांना फायदा उचलता आला नाही आणि आता मात्र उत्कृष्ट चेंडू. उत्कृष्ट चेंडू आणि फलंदाज बाद. एक मिनिट सामना थांबवायचं. एक हा चला सुरू करा. 3 चेंडू शिल्लक आणि सामना करतील कृष्णा याचं. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मिलिंद यांच्याकडनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. नो बॉल. धावसंख्या 1 ने वाढते. 1 ने. बाय. सुंदर चेंडू पुन्हा एकदा कृष्णा यांचा आणि यांना काही समजलं नाही. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 20.
9+1 धावसंख्या 2 ने वाढते. एका धावेसाठी फटका आणि यांच्याकडनं धावसंख्या झाली ती 23. आणि कान्हाला गरज आहे 24 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. चोवीस धावांची आवश्यकता आहे. कोचच्या पुढे फक्त एक कंपल्सरी आहे. जर संघाला 4 ठेवायचे असतील ठेवू शकतात, आमची काय हरकत नाही. तर संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येते नितीन आणि सामनागतील सुमित. आणि सुंदर असा चेंडू, सुंदर असा फटका सुमित यांच्याकडनं. निर्धाव चेंडू, सुजित यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा यशस्वी नितीन. पुढचा चेंडू सुमित यांना, नितीन यांचा. पाहूया काय करतात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 24 धावा काहीशा कठीण होणार आहेत असं दिसायला लागलंय सध्या. पुढचा चेंडू नितीनचा. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतात नितीन, यशस्वी. 0 धावा, 4 चेंडू. आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू. संघाचं खातं उघडण्यास नितीन यांनी मदत केली. 1 धावेने खातं उघडलेलं. सुंदर असा फटका एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 2. पुढचा चेंडू नितीनचा. सामना करतील सुमित. आणि थोडक्यात बचावलेले आहेत सुमित. थोडक्यात बचावलेले आहेत सुमित. वंडी नाही, नो रन. वंडी नाही आहे. तो 2च धावा झालेल्या आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता स्टार गोलंदाज सुशांत. सामना करतील KKY.
सुंदर चेंडू के यांना काहीही न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. बोनस मिळालेला, बोनस, दिवाळीचा बोनस 4 धावांचा. आणि यांना थोडस तिथनं हलता आलं नाही. पुढचा चेंडू सुशांतचा आणि आता मात्र स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली ते 7. दोनच चेंडू झालेले. स्क्वेअर चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 8. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, स्वतः संघ मालक. सुंदर फटका के वाय. 4 बॉल, धावसंख्या झाली 12. अजून 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि थ्रो मात्र नेम धरून. पुढचा चेंडू सुशांत, सुंदर फटका, 1 धावेसाठी. वंडी धावसंख्या झाली ती 13. षटक संपले का? षटक समाप्तीची घोषणा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13. जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. अकरा 12 24 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. बारा चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. आणि आता आलेत आणि सामनागतीत सुमित. उलटा चेंडू 4 धावांसाठी. धाव संख्या वाढते 4 ने, धावसंख्या झाली ती 17. आता पाहूया खतरा कोणासाठी होते. स्क्वेअर चेंडू आणि यांचा धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या झाली 18. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि यांच्याकडनं पहिला गडी बाद करण्यात यशस्वी आणि बेस पडल्या पहिल्यांदा नवीन स्टंपच्या. दोन चेंडू 4 बॉल शिल्लक आहेत. 19 धावा झाल्यात. 5 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 5 धावा. आणि आता गज्जा यांनी आल्या चौकाराने सुरुवात केलेली आहे. स्वतः संघ मालक सुद्धा अडवू शकलेले नाहीयेत. 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि वंडी मारलेली आहे. संघ मालकांचं ऐकून गजा यांनी वंडी मारलेली आहे.